चला अभी पुढे चलिए बेटा चल निघत राहा विद्यार्थ्यांसह पालकांसह गावकऱ्यांसह तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत आहात। सर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी मी या ठिकाणी पालक आहे हे इयत्ता दुसरीचे विद्यार्थी आहेत आणि उज्ज्वला दयाराम सावकारे मॅडम हे त्यांचे टीचर आहेत। या सगळ्यांची मागणी एकच आहे की जी बदली मॅडमांची आलेली ती थांबवावी, अगदी शॉर्टमध्ये तुम्हाला मी सांगतोय। आणि त्यासाठी आम्ही सगळे अर्ज वगैरे पूर्ण गावाच्या त्या ठिकाणी सह्या आहेत, त्या ठिकाणी ग्रामपंचायतचा ठराव आहे आणि सगळे लीगल प्रोसेस आम्ही घेऊन आलेलो आहोत। आणि जर समजा ही बदली जर थांबली नाही तर शाळा ही दररोज इथंच भरणार आहे, ही मुलं इथंच येणार आहे। आणि जर शाळा त्या ठिकाणी बदली इथंच येतील मुलं शिकायला, कलेक्टर ऑफिसला येणार आहे। एकीकडे बघितलं तर शासन मराठी शाळा बंद करण्याच्या मार्गावर आहेत, बऱ्याचशा मराठी शाळा ह्या बंद झालेल्या आहेत, मात्र तुम्ही मराठी शाळा टिकावी म्हणून आणि शिक्षकांची बदली थांबवावी म्हणून आज तुम्ही सगळे एकत्र आलेले आहात। अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला सर। मराठी शाळा टिकवावी यासाठी मॅडमांचे प्रयत्न जर तुम्ही सोशल मीडियावर बघितले तर त्यांचे प्रयत्न तुम्हाला दिसून जातील। उज्ज्वला सावकारे मॅडम म्हणून त्यांचं इन्स्टावरती रील हँडल आहे, त्यावरती सगळे तुम्हाला त्यांचं कौतुक आपले शिक्षण मंत्र्यांपासून तर परवाच इकडे होते, साहेबांकडेच होते मॅडम, सगळे मुलं त्या ठिकाणी भेटायला आलेले होते। त्यांनी सुद्धा मॅडमांचं कौतुक, मुलांचं कौतुक झालं आणि अचानकपणे हा बदलीचा विषय आल्यामुळे सगळे गोंधळून गेले। आणि नाहीतर जर हा विषय झाला असता तर त्या दिवशीच मुलांकडनं बोलणं झालं असतं। तुमची प्रमुख आमची प्रशासकीय भाग आहे, प्रत्येक शिक्षकाची बदली होत असते, नवीन शिक्षक येत असतात। बरोबर बरोबर अशा वेळेला हे आंदोलन म्हणजे हा बरोबर सर। प्रत्येक शिक्षक त्या ठिकाणी आता मला कोणाशी बोलायचं नाही, शिक्षकाचं काम काय करतात, येतात शिकवतात पगार घेतात असं। परंतु मॅडमांचं कौतुक किंवा मॅडम आज वाटतं असे मॅडमांचं तेवढ्या पुरतं नाहीये, मॅडम पगारासाठी नाही करत, गरिबांची मुलं शिकावी अशी त्या ठिकाणी कलेक्टर व्हावी, मोठे अधिकारी व्हावी ही त्यांची सोच आहे। आणि मागच्याच वर्षाला म्हणजे नवोदयच्या परीक्षेला मॅडमां म्हणजे खूप दिवसानंतर नवोदयसाठी 3 मुलींचं सिलेक्शन त्या ठिकाणी मॅडमांच्या वर्गातून झालं। आणि आता ती जी ज्योत पेटलेली या सगळ्यांमध्ये यांना तोच लागलेला की आम्हाला त्या ठिकाणी नवोदयसाठी जायचं। म्हणजे नवोदय असतं काय खेडेगावात कोणालाच माहित नसतं, परंतु मॅडमांनी ती ज्योत पेटवली आणि ह्या मुलांच्या मनामध्ये तेच आहे की आम्हाला सगळ्यांना नवोदयला जायचं। आणि त्या हिशोबाने प्रत्येकाची तयारी या ठिकाणी आहे। यांना 155 त्या ठिकाणी टोटल संख्या आहे, पटसंख्या। गोकुळ बापू पाथरवाड ऑफिसला कलेक्टर साहेबांना भेटायला आली, काय झालंय? आमच्या टीचरांची बदली होते, आमच्या टीचर आम्हालाच पाहिजे, आमच्या टीचरांची बदली झाली तर आम्ही शाळेत येणार नाही। का बेटा, काय असं टीचर तुला का आवडतात? आमच्या टीचर खूप छान शिकवतात, आमच्या टीचर कुठे पण घेऊन जातात। काय काय शिकवतात तुमचे टीचर? आमच्या टीचर इंग्लिश शिकवतात, मराठी शिकवतात, बाहेर खूप साऱ्या ठिकाणी घेऊन जातात। नाव काय टीचरचं? कुठल्या तुझ्या टीचरचं नाव काय बेटा? उज्ज्वला दयाराम सावकारे। बरं बेटा, आणि नेमकी तुला त्या मॅडम का आवडतात? आमच्या टीचर आम्हाला खूप छान शिकवतात म्हणून। बरं, कुठली शाळा आहे तुझी बेटा? शाळेचं नाव काय तुझ्या? जिल्हा परिषद प्राथमिक विद्या मंदिर पाथरी, तालुका जिल्हा जळगाव, इयत्ता दुसरी। तुझं नाव? माझे नाव आराध्या राजेंद्र सोनवणे। ठीक आहे, अजून कोण बोलणार विद्यार्थी? आमच्या मॅडमची बदली होणार आहे, त्याच्यामुळे आम्ही इथे आलो आहोत। काय काय मागणी तुझी, काय वाटतं तुला? आमच्या टीचर आम्हालाच पाहिजे, आमच्या टीचर जर दुसऱ्या शाळेत गेले तर आम्ही कुठेच जाणार नाही आणि शाळेत पण येणार नाही। काय बेटा, काय तुला त्या टीचर आवडतात? आमच्या टीचर वेगवेगळ्या दुकानात घेतात, वेगवेगळ्या व्यवहारिक देतात, आम्हाला तिथे शिकवतात, आमचा व्हिडिओ करतात। आणि बेटा, तू पण आली होती परवाच्या दिवशी जिल्हाधिकारी साहेबांना भेटायला? हो। आणि काय सांगितलं मग त्या ठिकाणी का जिल्हाधिकारी साहेबांनी भेट झाल्यानंतर?
कुठली शाळा आहे बेटा तुझी? जिल्हा परिषद प्राथमिक विद्या मंदिर पाथरी, तालुका जिल्हा जळगाव, इयत्ता 2री. तुझं नाव?